दाभाडी बायपास रोड लगत साईबाबा नगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 2,39,000 रुपये किमतीचा ऐवज लंपस केल्याची घटना रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली आहे। या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दर्शन भूपेश निकम वय वर्ष 27 याचे दाभाडी येथील प्लॉट नंबर 9/10 मधील घर रविवारी दुपारी 12 ते 2:30 वाजच्या वेळेत बंद होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण 2,39,000चा मुद्देमाल चोरून नेला। चोरट्यांनी 500 रुपयांच्या 46 नोटांमध्ये 23,000 रुपये रोख, सुमारे 1,80,000 रुपये किमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 36,000 रुपये किमतीचे कानातील रिंग्स असा ऐवज लंपास केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस करीत आहेत। लोकशाही न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मालेगाव।